जा की बाई पटकन आण चावी. आता शिक झालं पेंड्या बांधायचं होतं. आजचा अवतार तर लय बेकार माझा, लय म्हणजे लय अति बेकार झालाय. आम्ही तिघांनाच, मी आमचे हे काका, म्हणजे त्यांचं नाव गोविंद आहे पण आम्ही काका म्हणतो कारण त्यांचं टोपण नाव काका आहे. आणि माझे भाऊजी, ते माझे भाऊजी आहेत टोपीवर चालले ते. आम्ही तिघांनी 1 सव्वा एकरच्या पेंड्या तिघांनाच बांधल्या. आणि ती बसली एकच पात काढीत आणि तिथंच बसलेत निवांत. माणसाचा विचार पण नाही करत. पूजाला म्हणतो इकडे इकडे, तिथंच आई बापाजवळ गप्पा मारत उभा राहिली. चावी आणते का आता पटकन काका? ए काका तिकडं कुठं? चावी पण आण काका माझ्या गाडीची, तो पूजाजवळ आहे. म्हणताय की बायकोला सरळ बोलत जा, एकतरी दिवस बायकोला व्यवस्थित बोल. बायको अशी गुणाची. इथं तिघजण सॉरी तिघजण बांधायलोय आम्ही. एवढं मेहनतीचं काम तिथून तिथं येऊपर्यंत आमची कंबर न कंबर वाकून गेली. असं सरळ व्हायता गेलं. सॉरी हा, सरळ होता येईना आम्हाला, तेवढं लोड पडला आमच्यावर. आणि तिला मी कधीपासून हाक मानते पूजा इकडे इकडे, पाणी सुद्धा घेऊन आली नाही ना, तिथं गप्पा मारत बसली आई बापासोबत. मग काय तिला सरळ बोल. अशी असती बायको खोडकर. बायकोनं खोड्या केल्या तर बायकोची काय आरती करायची असते काय? मी कोणाला घाबरत नाही. मी तिच्या आईवडील असो ना कोणी असो सोबत, माझं जे काही म्हणत आहे मी डायरेक्ट सरळ सरळ बोलत असतो. तिथंच गप्पा मारत उभा राहिली. आता तिला कधीपासून म्हणतो चावी आण जा, चावी आण जा. इथं माझ्या समोर येऊन ना पेंड्या बांधल्या ना काय, माझ्या समोर येऊन उभी राहिली पाती समोर. मी काय तिचं काय मग काय ए काका चावी आणला काय? हरभऱ्याचा ढिगारा कसा लावलाय बघा. एवढं सेक मध्ये पट्टा होतं वाटतं थोडस, खाण्यापुरतं होतंय. आता डाळ वगैरे बनवून टाकतात. आण आण, चल चल, उशीर खूप झालाय, चल यार चल ना. निवांत येतोय संध्याकाळच्या टायमिंगला फळ तोडायचं असतंय काय येड्या? पुजारी आहे ना तू देवाचा. ए ए ए माकडा काका, ए काका, संध्याकाळच्या टायमिंगला फळ तोडायचं असतंय काय? लक्ष कुठं आहे तुझं? माझ्या बोलण्यावर आहे का थोडंफार? पितळाची भांडे घासायला ना, पितळाची भांडे ना, पितळाची भांडे घासायला ना. आपण संध्याकाळच्या टायमिंगला दिवसभर काय झोपतो काय तू? मग 7 वाजत आल्या, 6 वाजून तर गेल्यात. तिकडच निघा, इकडं कुठे यायला तुम्ही? ओ भाऊजी, ओ ओ भाऊजी, तिकडं निघा की रस्त्याला. इकडं कुठं काय तिथं तुम गटुड? काका माणसं कशी आहेत? त्या लायकीचे आहेत का त्यांचे बांधायला आपण? हा, पेंड्या मोठ्या मोठ्या केले बाबा. मोठ्या केल्या ते केल्या, पण अरे 5 लागली तेव्हा तिथं थांबून गप्पा मारत बसल्यात. इकडे येऊन 4 पेंड्या बांधायचं सोडून उद्यापासून आपलं ज्याचं त्याचंच बांधायचंय बाबा, नको आपल्याला. मग ज्याचं खराब होईल ना पेंडी ते येऊन बांधतील परत. ज्वारी घ्यायला मग ते आलं ना, त्या लोकांनी सांगितलं पेंड्या खराब, तिला वळ बघायची कोणाची आहे आणि त्यांना बोलवायचं. म्हणजे हा, नेता कारभारीनं चांगली बांधलेल्या. नेता कारभारी म्हणजे मी नाही बरं का, ते आम्ही पहिलं गुत्त काढलेलं त्यांचं नाव नेता होतं. हा, आणि एका दुसऱ्याचं नाव गोविंद होतं. म्हणजे माझं नाव नेताजी आणि यांचं नाव गोविंद. 2 गुत्त तिकडं काढलेली, नाव अशी होती. एकाचं नाव नेता, एकाचं नाव गोविंद. गोविंदनं दिलं, नेतानं पण देतच होता. नेता जरा तरकटी माणूस माझ्यासारखा. मग तुम्ही त्याचं काम बेकार केल्यावर तुम्हाला लगेच देईल काय पैसे? त्यानं पण दिल तर ॲक्च्युअलमध्ये 17,500 होत्या, तर त्यानं 16,000 दिले. ते 1,500 राहिलेले. मग त्याचं तेवढंच होतं म्हणून त्यांचं जास्त होतं नेताचं म्हणून.
पांडुरंगा विठ्ठला कंबर दुखायली बा पेंड्या बांधून. मला पूजावर राग लय यायलाय काका. तिथं कधीपासून बसली अलीकडे यायचं बांधू लागायचं तर म्हणून माझं डोकं सटकलंय. तो वायर आहे बघ सांभाळून आजो. डुकरासाठी बांधलंय बाबा ते तार. तिकडे गेले ना त्यांनी. अरे मोजणी करायची होती ना. तो येतोय म्हणतोय सकाळी. टेप आणू काका आपण एक सामायिक. आपल्याकडंच राहतंय ते टेप. हां हां टेपनच मोजू. ते मोबाईलवर ते लोक काही व्यवस्थित नाही करू. बघ कशी दगडानं जुन्या काळातली विहीर आहे बरं का. खूप जुनी असेल. काय घेतो आण ना मग. जाऊ दे मग. हे खूप जुनी काळातली विहीर असेल. पूर्वी असं दगडानं बांधायचे. आता काय ते सिमेंटाच्या कटाडानं बांधतात काही की. खूप मस्त असती ही अशी विहीर बघा. सैराटमध्ये अशीच आहे का नाही. आमची ताई पण इकडे यायले उलट उलट रस्ता तिकडं सोडून. मी कधी संध्याकाळच्या टायमिंगला फळ तोडत नाही. फळ फूल काही असं. आता 6 वाजून गेल्यात आणि हा म्हणतोय कुठं संध्याकाळ होय आली. म्हणजे याला काय म्हणावं आता. तुम्ही 5 लागल्यावर निवांत बसायचं असतंय का इकडे येऊन पेंड्या बांधू लागायचं असतंय 4-5 हा कसलं गटुडं ठेवलंय ते डोक्यावर. हातमोजे पडलं खाली. केवढा तर डबा आणतात दोघासाठी. दोघच नवरा बायको आहे तर कामाला. डबा आणतात 8 जण खाण्याचं. थोडा मोठा डबा आणतात. आज काय मी तर बाटूक आणलाच नाही. थोडं पण मला नव्हतं पण त्यामुळे मी काय काढलं नाही. काका मला पण आण रे. औ ए आण मला पण. भीती वाटाय आम्ही उभा राहिलो की कोण तुला भूती येऊन खायताय काय. ते इथं स्मशानभूमी आहे ना. तो घाबरतोय इकडं. असं विहीर कशी मस्त दगडा काम झालेली. आज थकलाव पेंड्या बांधायचं म्हणजे लोडचं काम असतं. इथं खूप मस्त दिसत. काय की माहिती तिथं बोलत उभा राहते काम सोड मग पूजावर. हा मला म्हणून तर राग येतय तिच्यावर. निवांत गप्पा मारत उभी राहते. तिला इकडं हा पूजा केलं तरी लक्ष देत नाही. तिकडच बोलत उभी राहते. ते माझ्यासाठी आणलंय ना. चला बघितलं ना आता बहीण पण काय म्हणली. निवांतच गप्पा मारत उभी राहते काम सोडून. इम्पॉर्टंट